श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रथमतः आपण स्वतःच्या कपाळाला गंध लावून घ्यावे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आपल्या डाव्या हाताला पळी भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये पळी पाण्याने भरून ते पाणी आपल्या डाव्या हातावर घ्यावे आणि स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना मध्यमाच्या बोटाने पाणी लावावे. उदकोपस्पर्शः. पळी खाली ठेवून द्यावी. डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घेऊन 3 वेळा पाणी प्यावे. ओम श्री केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. 2 वेळा पाणी डाव्या हाताने उजव्या हातावरून ताम्हणामध्ये सोडावे. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावरती पळी भरून पाणी घ्यावे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावे. ताठ बसून दीर्घ श्वास घ्यावा. मनामध्ये 3 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. पुन्हा हात जोडून श्रींच्या मूर्तीकडे पाहून 11 वेळा नमस्कार करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. शचीपुरन्दराभ्यां नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हात जोडावेत. श्रींच्या मूर्तीकडे पाहून म्हणावं पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. श्रींच्या मूर्तीकडे पाहून नमस्कार करावा. पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तु. पुन्हा हात जोडावेत. मनामध्ये गणपतींचं कुलदेवीचं स्मरण करावं. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषामि मङ्गलम्. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां
कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगां भवानीं मणिकर्णिकां. डाव्या हाताने पळी धरायची आणि उजव्या हातावरती 2 पळ्या भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक फूल, थोड्या अक्षता आणि सुट्टे पैशाचं नाणं आणि एक सुपारी उजव्या हातावरती घ्यायची आहे. देशकालं संकीर्त्य ओम विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे 28तमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् व्यवहारिके शोभननामसंवत्सरे रवि दक्षिणायने वर्षाऋतौ महामङ्गल्यप्रदमासोत्तमे मासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यायां तिथौ भौमवासरे स्वातिदिवसनक्षत्रे तुलास्थिते वर्तमाने श्रीचन्द्रे तथा च कन्यास्थिते वर्तमाने श्रीसूर्ये मेषराशिस्थिते श्रीदेवराजगुरोः शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता आपलं स्वतःचा गोत्रोच्चार करावा. गोत्रोत्पन्नाय आपलं स्वतःचं नाव घ्यावं. नाम्नः यजमानः स्वतःच्या धर्मपत्नीचं नाव घ्यावं. सपत्नीकः मुलांची, परिवारातल्या लोकांची मनातल्या मनात नाव घ्यावेत. यजमानः सपरिवारः. आता संकल्प मी सांगतो त्याप्रमाणे माझ्या मागे म्हणावा. म्हणा, यजमानः अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्तिद्वारा सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपती देवता प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वकम सकल कर्म निर्विघ्नेन सिद्ध्यर्थम मम कुटुंबानां पुत्र पौत्राभि वृद्धि महेश्वर्य विद्या विजय संपदादि कल्पोक्त फल सिद्ध्यर्थम श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपती देवता प्रीत्यर्थम पार्थिव सिद्धिविनायक देवतानां प्राणप्रतिष्ठापन पूर्वक 16 उपचार पूजनम अहम करिष्ये. हातामध्ये घेतलेले सुपारी, सुट्टे पैशाचं नाणं आणि फूल, अक्षता हे सगळं समोर ठेवलेल्या ताम्हणामध्ये खाली सोडून द्यावं आणि पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावरून पळी भरून पाणी ताम्हणात सोडून द्यावं. तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम
श्री महागणपती पूजनम कलशार्चनम शंखघंटिका पूजनम दीपसूर्यपूजनम शरीरशुद्ध्यर्थम न्यासांश्च करिष्ये. आता पूजेच्या ताटामधील 2 विड्याची पानं आपल्या समोर ठेवा. त्यावरती थोड्या अक्षता ठेवून एक सुपारी मांडायची आणि त्या सुपारीची श्री महागणपती पूजा करायची आहे. ओम गणानन्त्वा गणपतिर्गो हवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिर्गो हवामहे निधीनन्त्वा निधिपतिर्गो हवामहे बसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्. ओम भूर्भुवः स्वः श्री महागणपतये नमः. थोड्याशा अक्षता त्या सुपारीवरती व्हायच्या आहेत. ध्यायामी. पुन्हा हातामध्ये अक्षता घ्यायच्या. श्री महागणपतये नमः. पुन्हा त्या सुपारीवरती अक्षता व्हायच्या. आवाहयामी. पुन्हा हातामध्ये अक्षता घ्याव्यात. श्री महागणपतये नमः. त्या अक्षता पुन्हा सुपारीवरती व्हाव्यात. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. ओम भूर्भुवः स्वः श्री महागणपतये नमः. त्या सुपारीला अनामिका या बोटाने गंध लावायचा आहे. महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. श्री महागणपतये नमः. त्या सुपारीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे. रिद्धये नमः. सिद्धये नमः. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. त्या सुपारीवरती थोडा गुलाल व्हायचा आहे. श्री महागणपतये नमः. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. अबीरचूर्णिकां समर्पयामी. श्री महागणपतये नमः. थोड्या अक्षता व्हायच्या त्या सुपारीवरती. अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामी. श्री महागणपतये नमः. एक फूल व्हायचं त्या सुपारीवरती. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. त्या सुपारीवरती पुन्हा दुर्वा व्हाव्यात. श्री महागणपतये नमः. दुर्वांकुरान् समर्पयामी. 2 वेळा पाणी डाव्या हाताने उजव्या हातावरती ताम्हणामध्ये सोडावं. स्थापित धूपमाघ्रापयामी. स्थापित दीपं दर्शयामी. श्री महागणपतये नमः. डावा हात छातीवरती ठेवायचा. उजव्या हातामध्ये पळी धरायची. समोर गोल खोबरं ठेवून त्या गोल खोबऱ्याभोवताली पाणी फिरवून गणपतीच्या सुपारीला नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. पळी भरून पाणी ताम्हणामध्ये सोडावं. मध्ये पानीयं समर्पयामी. पुन्हा 3 वेळा पाणी ताम्हणामध्ये सोडावं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. एक फूल घ्यायचं. त्या फुलाला गंध लावायचं. ते फूल त्या सुपारीवरती व्हायचं. करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनम समर्पयामी. हात जोडायचे. मनामध्ये गणपतींची प्रार्थना करायची. सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. घरातल्या सगळ्या लोकांना सुख शांती समाधान द्या. तुमचा आशीर्वाद आमच्या परिवारावरती राहू द्या अशी मनामध्ये गणपतींना प्रार्थना करायची. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरि. विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक. पळी भरून पाणी ताम्हणामध्ये सोडावं. अनेन कृतपूजनेन श्री महागणपती प्रियताम. आता आपण कलश पूजन करूया. आता आपल्या डाव्या हाताला जो पूजेचा तांब्या भरून ठेवलेला आहे त्या तांब्यामधील जे पाणी आहे त्या पाण्यावरती उजवा हात ठेवायचा आणि गंगा मातेचं स्मरण करायचं. गंगेचे मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्या पाण्यामध्ये एक फूल वाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आणि त्या फुलाने ते पाणी घेऊन आपल्या पूजेच्या साहित्यावर आणि आपल्या स्वतःच्या शरीरावरती शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः. आता आपण शंखपूजा करूया. शंखदेवताभ्यो नमः. गणपतींच्या उजव्या बाजूला जो शंखदेवता ठेवलेल्या आहेत त्या शंखदेवतेंना एक फूल
आणि गंध लावायचा आहे. ओम शंखदेवताभ्यो नमः. गंधम पुष्पम समर्पयामी. आता आपण घंटा पूजा करूया. डाव्या हाताने घंटी वाजवायची आहे. आगमार्थम तु देवानां गमनार्थम तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताभानलक्षणम. घंटी जागेवर गणपतींच्या उजव्या हाताला ठेवायची. आपण दीप पूजा करूया. हात जोडून दीपदेवतेला प्रार्थना करायची. भो दीपदेवरूपस्त्वं अंधकारनिवारक इमां मया कृतां पूजां गृह्णंस्तेज प्रवर्धय. दीपदेवताभ्यो नमः. एक फूल घ्यायचं, त्या फुलाला थोडंसं गंधामध्ये बुडवून अक्षतेच्या वाटेमध्ये बुडवून ते फूल दिव्याजवळ व्हायचं आहे. दीपदेवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पम समर्पयामी. नमस्कार करायचा. नमस्कारं करोमी. आता आपण गणेश मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करायची आहे. श्रींची मूर्तीची स्थापना करताना श्री गणेश मूर्तीचं तोंड हे पूर्व दिशेला करावं. तसे करणे जर शक्य नसेल तर पूजकाचे मुख दक्षिण दिशेकडे होणार नाही. अशा रीतीने श्रींची स्थापना करायची आहे. ज्या पाटावर आपण गणपतींची स्थापना करणार आहोत त्या पाटाच्या मध्यभागी एक मूठ अखंड अक्षता ठेवायच्या आणि त्या अक्षतेंचं आपल्या अनामिका या बोटाने स्वस्तिक तयार करायचं आहे. नंतर त्या तांदळावर पुढील प्रमाणे मी सांगेल तशी गणपतींची प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठा म्हणजे श्री गणेशांच्या मूर्तीमध्ये देवत्व आणायचं आहे. याकरता आपला स्वतःचा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावा आणि या मूर्तीमध्ये भगवान श्री सिद्धिविनायकांचा प्राण आकृष्ट होत आहे अशी भावना करायची आहे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु रुद्रा ऋषयः ऋग्यजुस्सामानिच्छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः. अस्यां पार्थिव सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतिदेवतानां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः. क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्याः पार्थिव सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतिदेवतानां. माझ्या मागे म्हणा प्राणा इह प्राणाः. हात आहे त्याच पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे गणपतींच्या मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवायचा आहे. डोळे झाकून घ्यायचे. ओम आं ह्रीं क्रों हं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः. क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्याः सिद्धिविनायक मंगलमूर्ती श्री महागणपतिदेवतानां. माझ्या मागे म्हणा जीवा इह स्थिताः. पुनर्बीजाने पुन्हा हात गणपतींच्या हृदयाला लावलेला आहे त्याच पोझिशनमध्ये राहू द्यायचा आहे. ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं सं हं लं क्षं अः. क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्याः पार्थिव सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपतिदेवतानां. माझ्या मागे म्हणायचं आहे सर्व इंद्रियानी वाङ्मनः त्वक चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पादपायु उपस्थानानि इहैव आगत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वस्तये. हात काढून घ्यायचा. मूर्तींच्या समोर 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती थोडंसं मध ठेवायचं आहे. त्या मधाभोवताली थोडंसं गोल पाणी फिरवायचं आहे.
ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामी। उजव्या हातामध्ये एक दुर्वा घ्यायची आणि ती थोडी तुपामध्ये बुडवून ती दुर्वा गणपतींच्या उजव्या डोळ्यावरतून आतमधून बाहेर फिरवायची आहे. ओम रत्रस्यासि कनी न कश्चक्षुरुदा असि चक्षुर्मे देही. तीच दुर्वा श्रींच्या महागणपतींच्या डाव्या डोळ्यावरून फिरवायची आहे. ओम रत्रस्यासि कनी न कश्चक्षुरुदा असि चक्षुर्मे देही. हातामध्ये घेतलेली दुर्वा ताटामध्ये ठेवून द्यायची आहे. गणपतींच्या डोक्यावरती आपले दोन्ही हात गणपतींच्या डोक्यावर आपल्या हातांची सावली पडेल अशी धरायचे आहेत आणि 15 वेळा माझ्या मागे ओम ओम असा शब्द 15 वेळा उच्चारण करायचा आहे. ओम 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 ओम. दोन्ही हात काढून घ्यायचे आणि गणपतींच्या डोक्यावरती थोड्या अक्षता व्हायच्या आहेत. ओम मनो ज्योतिर्जुखता माज्यस्य बृहस्पतिर्जज्ञमिमन्तनो त्वरिष्टञ्जज्ञगो समिमं दधातु विश्वे देवास इहमा दयन्तामोम प्रतिष्ठ सुप्रतिष्ठितमस्तु. या ठिकाणी श्रींची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेली आहे. आता आपण आपल्या घरी जे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, हे गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुण्यांच्या स्वरूपात आलेले असतात. त्यांचं स्वागत करायचं असतं. तर या ठिकाणी हात जोडायचे आणि महागणपतींचं या ठिकाणी स्वागत करायचं. दोन्ही हात जोडायचे आणि मी सांगतो तशी प्रार्थना देवांची करायची. हात जोडून म्हणायचं, स्वागतम वो महाभाग मद्गृहे मंगलम कुरु. उजव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं. सिद्धिविनायक मंगलमूर्ती देवता प्रीत्यर्थम ध्यानादी आवाहनादी षोडशोपचार पूजनंच करिष्ये. पळीमध्ये घेतलेलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. हात जोडावेत. नमस्काराची मुद्रा करावी. महागणपती बाप्पांचं मनामध्ये ध्यान करावं. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्. ओम भूर्भुवः स्वः उमामहेश्वर सहित पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यायामी. पुन्हा हातामध्ये अक्षता घ्यायच्या. आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. हातामध्ये घेतलेल्या अक्षता श्री महागणपतींच्या मूर्तींना व्हाव्यात. आवाहनं समर्पयामी. उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. ओम विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतं स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. हातामध्ये घेतलेल्या अक्षता श्री महागणपतींच्या चरणांवरती व्हायच्या आहेत. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. उजव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचे. ओम सर्वतीर्थसमुद्भूतं पाद्यं गंधादिभिर्युतं विघ्नराजगृहेणेदं भगवन् भक्तवत्सल. ओम भूर्भुवः स्वः उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. पळीमध्ये जे घेतलेलं पाणी आहे, दुर्वांनी ते महागणपतींच्या पायावर थोडंसं शिंपडायचं आहे.
पादयोः पाद्यं समर्पयामी. पुन्हा डाव्या हातामधून पळी भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पळीवरती एक गंध, फूल आणि अक्षता त्या पळीमध्ये घालायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे. मी समर्पयामी म्हणल्यावरती ते पाणी महागणपतींच्या उजव्या हातावरती शिंपडायचं आहे. अर्घ्यं गृहाण देवेश गंधपुष्पाक्षतैः सह करुणा कुरु मे देव गृहान अर्घ्यं नमोस्तु ते. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दुर्वा घ्या. सर्वतीर्थसमायुक्तं सुगंधिं निर्मलं जलं दत्तमाचमनीयन्ते गृहाण परमेश्वर. दुर्वांनी ते पळीमध्ये घेतलेलं पाणी श्रींच्या चरणांवरती प्रोक्षण करा. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मुखे आचमनीयं समर्पयामी. पुन्हा डाव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं, उजव्या हातामध्ये दुर्वा धरायची. गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव मतशांतिं प्रयच्छ मे. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. उजव्या हातात धरलेल्या दुर्वांनी ते पाणी श्रींच्या चरणावर पुन्हा शिंपडायचं आहे. स्नानं समर्पयामी. आता डाव्या हातामध्ये पळी धरून त्यामध्ये पळीमध्ये पुन्हा पंचामृत घ्यायचं आहे. ओम पंचनद्याः सरस्वतीमपियन्ति सस्रोतसाः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. थोडंसं पंचामृत दुर्वांनी श्रींच्या पायांवरती थोडंसं शिंपडायचं आहे. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानांते दुर्वांनी पुन्हा थोडंसं चांगलं पाणी श्रींच्या चरणांवर घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा डाव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं अष्टगंध कालवायचं आहे. उजव्या हातात दुर्वा धरायची आहे. ओम अग्गोषुनाते अग्गोषुः पृच्छतां परुखा परुः गंधस्ते सोममवतु मदा युरसो अच्युतः. पार्थिव श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. हातामध्ये घेतलेल्या दुर्वांनी ते गंधमिश्रित पाणी श्रींच्या चरणांवर शिंपडायचं आहे. गंधोदक स्नानांते पुन्हा थोडंसं चांगलं पाणी चरणांवर घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळी खाली ठेवून द्यायची. हातामध्ये उजव्या हातामध्ये 2 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि पळीतलं थोडं थोडं पाणी प्रोक्षण करायचं आहे श्रींच्या मूर्तींवरती आणि मनामध्ये गंगणपतये नमः गंगणपतये नमः या मंत्राचा मनातल्या मनामध्ये जप करायचा आहे. ज्यांना अथर्वशीर्ष माझ्यासोबत म्हणणं शक्य आहे त्यांनी अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाग्गुसस्तनूभिर्व्यसेमहि देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सद्गुहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचृद्गायत्रीच्छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रुदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांतिः। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता कापसाची वस्त्रमाळ आपण आणलेली आहे. त्या कापसाची वस्त्रमाळ गणपतींच्या गळ्यामध्ये आपण जसा अलंकार घालतो त्या पद्धतीने घालायची आहे. आणि दुसरी छोटी वस्त्रमाळ आपण सुरुवातीला जी महागणपती म्हणून पूजा केली आहे त्या ठिकाणी व्हायची आहे. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामी. आता श्री महागणपतींना यज्ञोपवीत म्हणजे जानवा अर्पण करायचं आहे. हे जानवा अर्पण करताना श्रींच्या डाव्या खांद्याच्या वरती आलं पाहिजे आणि उजव्या हाताच्या खाली आलं पाहिजे. अशा प्रकारे श्रींना महागणपतींना हे यज्ञोपवीत अर्पण करायचं आहे. राजतं ब्रह्मसूत्रं च काञ्चनस्योत्तरीयकं विनायक नमस्तेस्तु गृहाण सुरवंदित. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. श्री उमायै नमः. उपवीतार्थे थोड्या श्रींना अक्षता व्हायच्या गणपतींना अक्षतान समर्पयामी. आता गणपतींना गंध लावायचा आहे. ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. थोडंसं हळदी कुंकू
गणपतींच्या उजव्या बाजूला व्हायचा आहे. श्री उमायै नमः. हरिद्राम कुंकुमम समर्पयामी. गणपतींच्या डोक्यावरती थोडासा शेंदूर व्हायचा आहे. श्री उमामहेश्वर सहित सिद्धिविनायकाय नमः. सिंदूरम समर्पयामी. आपल्या पूजेच्या ताटामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची रंगांची फुलं आहेत, हे सगळी फुलं गणपतींना व्हायची आहेत. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. सेवन्तिकाबकुलचम्पकपाटलाब्जे पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. एक बेलपत्र गणपतींच्या पुढे व्हायचं आहे. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. बिल्वपत्रं समर्पयामी. आता गणपतींची अंगपूजा करायची आहे. पुढील मी एक गणपतींचं नाव घेत आहे. त्या नाव घेतल्यानंतर गणपतींच्या त्या अवयवावरती उजव्या हाताने अक्षता व्हायच्या आहेत. श्री गणेशाय नमः. गणपतींच्या पायांवरती अक्षता व्हायच्या. पादौ पूजयामी. श्री विघ्नराजाय नमः. गणपतींच्या गुडघ्यांवरती अक्षता व्हायच्या. जानुनी पूजयामी. श्री आखुवाहनाय नमः. गणपतींच्या मांड्यांवरती अक्षता व्हायच्या. ओरू पूजयामी. श्री हेरंभाय नमः. गणपतींच्या कमरेवरती अक्षता व्हायच्या. कटिं पूजयामी. श्री कामारी सूनवे नमः. गणपतींच्या नाभीवरती अक्षता व्हायच्या. नाभीं पूजयामी. श्री लंबोदराय नमः. गणपतींच्या पोटावरती अक्षता व्हायच्या. उदरं पूजयामी. श्री गौरीसुताय नमः. गणपतींच्या छातीवरती अक्षता व्हायच्या. हृदयं पूजयामी. श्री स्थूलकंठाय नमः. गणपतींच्या गळ्यावरती अक्षता व्हायच्या. कंठं पूजयामी. श्री स्कंदाग्रजाय नमः. गणपतींच्या खांद्यांवरती अक्षता व्हायच्या. स्कंदौ पूजयामी. श्री पाशहस्ताय नमः. गणपतींच्या हातावर अक्षता व्हायच्या. हस्तौ पूजयामी. श्री गजवक्त्राय नमः. गणपतींच्या मुखावरती अक्षता व्हायच्या. वक्त्रं पूजयामी. श्री विघ्नहर्त्रे नमः. गणपतींच्या दोन्ही डोळ्यांवर अक्षता व्हायच्या. नेत्रे पूजयामी. श्री सर्वेश्वराय नमः. गणपतींच्या मस्तकावर अक्षता व्हायच्या. शिरः पूजयामी. श्री गणाधिपाय नमः. गणपतींच्या सर्वांगावर अक्षता व्हायच्या. सर्वांगम पूजयामी. या ठिकाणी श्री महागणपतींची अंगपूजा संपन्न झाली. आता आपण गणपतींची पत्री पूजा करूया. ह्या गणपतींना 21 प्रकारच्या पत्री म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पानं आपण या ठिकाणी व्हायची आहेत. ज्यांना पत्री मिळाल्या नसतील त्यांनी त्यावेळेला 2 दुर्वा किंवा अक्षता व्हायच्या आहेत. श्री सुमुखाय नमः. चमेलीचं पान व्हायचं. मालती पत्रं समर्पयामी. श्री गणाधिपाय नमः. माका व्हायचा आहे. भृंगराजपत्रं समर्पयामी. श्री उमापुत्राय नमः. बेलाचं पान व्हायचं आहे. बिल्वपत्रं समर्पयामी. श्री गजाननाय नमः. गणपतींना पांढऱ्या दुर्वा व्हायच्या आहेत. श्वेत दुर्वा पत्रं समर्पयामी. श्री लंबोदराय नमः. बोराचं पान व्हायचं आहे. बदरी पत्रं समर्पयामी. श्री हरसूनवे नमः. धोत्र्याचं पान व्हायचं आहे. धत्तूरपत्रं समर्पयामी. श्री गजकर्णाय नमः. तुळस व्हायची आहे. तुळसीपत्रं समर्पयामी. श्री गुहाग्रजाय नमः. गणपतींना आघाडा व्हायचा आहे. अपामार्गपत्रं समर्पयामी. श्री वक्रतुंडाय नमः. शमीपत्र व्हायचं आहे. शमीपत्रं समर्पयामी. श्री एकदंताय नमः. केवडा व्हायचा आहे. केतकीपत्रं समर्पयामी. श्री विकटाय नमः.
कन्हेरीचं पान व्हायचं आहे. करवीरपत्रं समर्पयामी श्री विनायकाय नमः. आपट्याचं पान व्हायचं आहे. अश्मंतकपत्रं समर्पयामी श्री कपिलाय नमः. रुईचं पान व्हायचं. अर्कपत्रं समर्पयामी श्री भिन्नदंताय नमः. अर्जुन सादरा हे पत्र व्हायचं आहे. अर्जुनपत्रं समर्पयामी श्री पत्नीताय नमः. गोकर्णाचं पान व्हायचं आहे. विष्णुक्रांतापत्रं समर्पयामी श्री बटवे नमः. डाळिंबाचं पान व्हायचं आहे. दाडमीपत्रं समर्पयामी श्री सुरेशाय नमः. देवदाराचं पत्र व्हायचं आहे. देवदारुपत्रं समर्पयामी श्री भालचंद्राय नमः. मरवाचं पत्र व्हायचं आहे. मरुबकपत्रं समर्पयामी श्री हेरंबाय नमः. निगडी किंवा लिंगडचं पत्र व्हायचं आहे. सिंधुवारपत्रं समर्पयामी श्री शूर्पकर्णाय नमः. जाईचं पान व्हायचं आहे. जातीपत्रं समर्पयामी श्री सर्वेश्वराय नमः. अगस्तीचं पान व्हायचं आहे. अगस्तीपत्रं समर्पयामी. या ठिकाणी श्री महागणपतींची पत्री पूजा संपन्न झाली. आता आपण श्री महागणपतींना धूप दीप आणि नैवेद्य हे उपचार क्रमाने करायचे आहेत. हातामध्ये 2 उदबत्ती किंवा धूप घ्यायचा आणि श्रींच्या मूर्तीभोवताली 3 वेळाचा उपचार म्हणजे धूप ओवाळायचा आहे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. हातामध्ये घेतलेला धूप किंवा दीप स्टँडमध्ये लावून ठेवायचा आणि तुपाचा दिवा गणपतींच्या मूर्तीला ओवाळायचा आहे. साज्यंच वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निरयात् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. दीपं दर्शयामी. या ठिकाणी आता गणपतींना नैवेद्य दाखवायचा आहे. गणपतींच्या समोर पाण्याने चौकोनी मंडल करायचं आहे आणि त्या केलेल्या मंडलावरती गणपतींच्या पुढे आपण 21 मोदक, पेढे, जो नैवेद्य आपण आणलेला आहे श्रींकरता, ते नैवेद्याचं पात्र त्या मंडलावरती ठेवायचं आहे. हातामध्ये दुर्वा घ्यायच्या आहेत. त्या दुर्वांनी समोर ठेवलेल्या नैवेद्यावर किंचित थोडंसं पाणी त्यावर प्रोक्षण करायचं आहे. ओम नाभ्या आसीदंतरिक्षगो शीर्ष्णो द्यौः समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशा श्रोत्रा तथा लोका अकल्पयन्. दुर्वा बाजूला पाण्यामध्ये ठेवून द्या. डाव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्या. ते पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि समोर ठेवलेल्या नैवेद्याच्या पात्राभोवताली 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे चलां कुरु ईप्सितं मे वरं देहि परत्र च परांगतिं. शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरकृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. श्री उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. डाव्या हाताने उजव्या हातावरती तामणामध्ये 3 वेळा पाणी सोडायचं आहे. मध्ये पानीयं समर्पयामी. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. एक फूल घ्यायचं, त्या फुलाला थोडंसं गंध लावायचं आणि ते फूल गणपतींच्या समोर व्हायचं. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. आपण समोर जे 5 विडे मांडलेत त्या प्रत्येक विड्यावर आणि फळावरती थेंब थेंब पळीने पाणी सोडायचं आहे. मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं समर्पयामी. पूजाकृतायाः साद्गुण्यार्थे द्रव्यदक्षिणां समर्पयामी. कर्पूरारार्ति
दीपं दर्शयामि. या ठिकाणी आपण आता गणपतींची आरती करायची आहे. इदग्गो हविः प्रजननं मे अस्तु दशवीरग्गो सर्वगणग्गो स्वस्थाये आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसन्यभयसनि अग्निः प्रजां बहुलां मे करोत्वन्नं पयोरेतो अस्मा सुधत्त. कदलीगर्भसम्भूतं कर्पूरं च प्रदीपितम् आरार्तिक्यमहं कुरुवे पश्य मे वरदो भव. अस्तु श्रीः मंगलानि भवन्तो ब्रुवन्तु.